नमस्कार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आपण आज पाहणार आहोत अमावस्या विशेष सेवा आणि दर अमावस्याला करा हे प्रभावी उपाय. अमावस्याची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा. अमावस्या सुरुवात कधी होते तर अमावस्या दिनांक 24 जून 2025 वार मंगळवार म्हणजे आज सुरू होते सायंकाळी 7 वाजता आणि 25 जून 2025 वार बुधवार दुपारी 4:02 समाप्त होत आहे म्हणजे उद्या. स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार अमावस्येला खूप महत्त्व आहे. अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्यांचे घरचे अन्न खाते त्याचे 1 महिन्यात कमावलेले पुण्य दुसऱ्यास त्या अन्नदात्याला प्राप्त होते. स्वामी भक्त हो, अमावस्येला परान्न ग्रहण करू नये हे अगदी कटाक्षाने पाळावे. अमावस्येला मृत पूर्वजांसाठी पितृकर्म तर्पण, हवन, पिंडदान, श्राद्ध, आघारी म्हणजे घास टाकणे, अन्नदान इत्यादी कर्म करणे पुण्यकारक असते. अमावस्येला झाडाचे फुले, पाने, फळे तोडणे निषिद्ध आहे. ब्रह्महत्येचे पाप लागते. या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्रे, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे. अमावस्येला करावयाची विशेष सेवा कोणत्या कराव्यात ते पाहूया. अमावस्येला 1 भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात करावा. 900 श्लोकी नवनाथ पारायण करावे घरी किंवा केंद्रात. पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होते. करणी बाधा कृत्यापासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवीदेवतांच्या म्हणजे माऊल्या, म्हसोबा, मुंजा वगैरे हार, नारळ, खडीसाखर यथाशक्ती दक्षिणा देऊन मानसन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे खडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ करून धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जाग्यावर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हात-पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त 11 वेळा करून व पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला, नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येला असोला, नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत तर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासूक्त 11 वेळा हे सर्व म्हणून झाल्यावर गोरक्ष, चिंच, असोला, नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे. असोला, नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला, नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. अमावस्येला हिरण्यदानालाही महत्त्व आहे. अमावस्येच्या स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो 12 ते 12:30 या दरम्यान जानवे, जोड, सव्वा पावशेर पेढे, 11 रुपये अथवा यथाशक्ती दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादास म्हणून पेढे परत केल्यास खाऊ नये. ही वेळ पाळता येत नसेल तरी काही हरकत नाही, मात्र देण्याअगोदर नाश्ता किंवा जेवू नये. दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा.
दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. देवपूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसूत्राचे हवन करावे. पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते. तसेच पितृस्तुती फक्त वाचावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.